काय असेल तुमच्या पूर्वजन्मीचं कर्म? पूर्वजन्माची कर्मच या वर्तमानासाठी आपले भोग बनतात, अशी आपल्या संत महांतांची शिकवण आहे. जे सुख आणि दुःख आपण भोगतो ते आपले पूर्व प्रारब्ध म्हणजे कर्मच असतात. दुःख आपण भोगतो जे आपले पूर्व प्रारब्ध असतात. त्याचबरोबर पिढ्यानपिढ्या चालत असलेले आपल्या घरातील कुळातील कर्म म्हणजे पूर्वजन्मीचं कर्म, मग चांगलं असेल किंवा वाईट त्यानुसारच फळ आपल्याला मिळत असतं. आता ज्योतिष विषयातून आपण नवग्रह जे पाहतो ते जन्मकुंडली दर्शवतात त्यांच्या अवस्थेत जे प्राप्त होतं. जे आपण सुख दुःख भोगतो त्यांच्या मागे प्रारब्ध म्हणजे आपले पूर्वकर्म, पूर्वजांचे कर्म म्हणजे कोणते असे कर्म आपण आपले पूर्वजिक स्तरावर घडवलेले आहेत, त्यामुळे आपण सुख अथवा दुःख भोगत असतो. आपण सर्व आपल्या जीवनकाळात जे काही कष्ट भोगतो ते केवळ आपले प्रारब्ध असतीलच असं नाही, तर ते आपल्या पूर्वजचे कर्मभोग असू शकतात. येथे प्रश्न असा येतो की आपल्या पूर्वजांचे कर्म आहेत, आम्ही का भोगावे, असा न्याय देखील असू शकतो का? जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. तर ज्या घरात आपण जन्म घेतो त्या कुळात पूर्वकर्म असे घटित झालेले असते, त्याच प्रकारे आपले पूर्वजन्मींचे कर्म असेल तर ते आपल्या घरात जन्म होतो. म्हणजे आपले पूर्वकर्म आणि आपल्या घरातील पूर्वकर्म जवळजवळ सारखेच असतात. म्हणजे आपण पूर्वजांचे भोगतो, पण वास्तविक आपलेच पूर्वजन्मीचे कर्म आपण या ठिकाणी भोगत असतो. आता आत्मा हे आपण सर्वजण जाणतो. म्हणजे मी जे बोलत आहे ते आत्मा आहे, हे शरीर नाही. पण मूळ रूपाने आपण तेच आहोत. आपल्याला आपला आत्मा आत आहे, जो प्राणवायू आहे तोच आम्ही आहोत, मी आहे, आपण आहोत. हे शरीर नाही तर हे शरीर कोणाचं आहे? जरी वर्तमान स्वरूप असले तरी देखील आपल्या पूर्वजांचा पण या शरीरावर अधिकार आहे. आपले माता पिता, आपले आजोबा पणजोबा वगैरे जे कोणी आपले पूर्वज असतील त्यांचे रक्त इत्यादी आपल्यात समावलेले आहेत. तर शरीर वर्तमानामध्ये आपल्या जवळ आहे, पण यावर पूर्वजांचा पण अधिकार आहे, ज्याच्यामुळे आपणास हे प्राप्त झाले. म्हणूनच पितृश्राद्ध विधी करणे, योग्य गती मिळवून देणं आपलं महत्वाचं कर्तव्य आहे. तर काही वेळा आपण एवढे चांगले कर्म करतो तरीही आपले चांगलं होत नाही. आपण खरोखरच चांगले कर्म करत आहोत, अगदी इमानदारी आणि सत्याने करत आहोत, तर आपण करत असलेले चांगले कर्म कधीही व्यर्थ जात नाही, हे नक्कीच आहे. आपण कष्ट करत आहोत ते निश्चितच फलस्वरूप नियतीनुसार उचित वेळी आपल्याला प्राप्त होईलच. पण आता होऊ शकतं पूर्व वाईट कर्माचे भोग आपण भोगत आहोत. कल्पना करा की आपण पूर्वजन्मी धनाचा नाश केला किंवा कोणाचे धन अनितीने प्राप्त केले किंवा धनाचा अनावश्यक नाश केला, तर होऊ शकतं या जन्मी धनासाठी कष्ट, हाल, भोग भोगावे लागतील. पूर्वजन्मी आपण विवाह, लग्न कार्य, जोडीदाराच्या विषयातून अयोग्य वाईट कर्म केली असेल तर या जन्मी आपण वैवाहिक सुखात कमतरता भोगतो. विवाह जमत नाही, झाला तर टिकत नाही, डिवोर्स वगैरे. हा आध्यात्मिक मार्गातून विषय आहे. आता ज्योतिष विषयातून ज्योतिषमध्ये राहूला आपल्या पूर्वजन्माकडून केला गेलेला दुष्परिणाम भोगायला सांगितलेला आहे. राहूच्या अवस्थेवर याचा अंदाज येतो. सदैव लक्षात असू द्या, कुंडलीमध्ये आपण जेवढ्या ग्रहांना शुभ अशुभ पाहतो तर ते ग्रह चांगला किंवा वाईट प्रभाव देण्यास कारणीभूत नसतात. जसे निर्गुण निराकार परमात्मा आपल्यात चांगले वाईट कधीही देत नसतो, तर आपण आपल्या जीवनात जे काही चांगलं वाईट भोगतो ते आपले पूर्वकर्म आहे. कुंडली, ग्रह, नक्षत्र, ज्योतिषीय पद्धत हा एक आरसा आहे. ते फक्त दर्शवतात, निर्देशित करतात. वास्तविकता त्यांचा काही रोल नसतो. पण आपण चांगल्या स्थितीत आहोत की वाईट स्थितीत हे फक्त काल दर्शवत असतो. आपण आपल्या खजानाची साठ्याची कल्पना करू शकतो की यात चांगले किती आणि वाईट किती. यात आपले पूर्वजन्मींचे कर्म आणि आपल्या पूर्वजांचे कर्म काय आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ज्योतिष कुंडलीनुसार शनी आपल्या कुंडलीत दूषित असेल, नीच राशीत असेल, मृत पीडित अवस्थेत असेल तर ते आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार ते कर्म दर्शवतं. जर आपणास शनीपासून कष्ट भोगावे लागत असतील तर ते आपल्या पूर्वकर्मानुसार आहे. शनी जर कुंडलीत चांगल्या अवस्थेत असेल तर ते आपले प्रारब्ध कर्म चांगले राहिले असतील. म्हणजे ग्रह पूर्वजन्माचे वाईट कर्म दर्शवतात, तेच ग्रह चांगले देखील कर्म दर्शवतात. राहू चांगल्या सुस्थितीत असेल तर आपण आणि आपल्या पूर्वजांनी काहीतरी चांगले कर्म त्यावेळेला केले असावे. जर आता रवी कुंडलीत अतिशय चांगल्या अवस्थेत असेल तर आपल्या पूर्वजांनी खूपच चांगले कर्म या ठिकाणी केलेले आहे. त्याचबरोबर आपले पूर्वकर्म देखील या ठिकाणी चांगले होते.
रवी कुंडलीत नीच, पीडित, दूषित असेल तर आपल्या पूर्वजिक स्थानावर उचित कर्म नाही, तर आपण केलेले आहेत ते वाईट कर्म. आता कर्म काय आहे हे मात्र या ग्रहांच्या कारक तत्वानुसार आपण समजू शकतो. त्याचबरोबर एकापेक्षा अनेक ग्रहांच्या युतियोगात जर कुंडली दर्शवत असेल तर त्या सर्व ग्रहांचा कारक तत्वांचा अभ्यास करूनच निश्चित करता येतो आणि त्यानुसार उपाययोजना किंवा फलादेश देखील करता येतो. आता चंद्र, आई, घर, स्त्री आणि मन. मंगळ, भाऊ, जमीन, जायदाद, वादविवाद, अपघात वगैरे. बुध, वाणी, खोटेपणा, फसवणे, व्यवहारात गैरकर्म. शुक्र, स्त्री संबंधित गैरव्यवहार, पुरुषांच्या कुंडलीत पत्नी. गुरु, देवधर्माबद्दल अयोग्य कर्म. गुरु ब्राह्मण यांचा अपमान. यांच्या कुंडलीत प्रत्येक ग्रहाच्या कारक तत्वात येणारं कर्म, याचप्रमाणे प्रत्येक स्थानावर होणारा शुभ अशुभ योग आणि कुयोग. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.